संभाजीनगरात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या संतप्त. हर्सुलमधून तिकीट न मिळाल्यानं शिवसेना कार्यालयाबाहेर घोषणाबाजी. महिला आघाडी शहराध्यक्षा शारदा घुले यांना डावलल्याचा आरोप. संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी समोर येत आहे. हर्सुल भागातून तिकीट न मिळाल्यामुळं महिलांनी थेट शिवसेना कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केली आहे. महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त केली असून महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शारदा घुले यांना तिकीट न दिल्यामुळे हा संताप उफाळून आल्याचं सांगितलं जात आहे. शारदा घुले काय म्हणाल्या ते पाहूयात. नाही, मला तेच सांगितलं का बाबा तुम्ही फॉर्म भरून द्या. पण मी म्हटलं मग बी फॉर्मचं काय बाबा, मी फॉर्म भरते. पण आजच्या घडीला त्यांनी सांगितलं का बाबा युतीमध्ये तुमचा वाढ दुसरीकडे गेला. तर जर माझा सारखीचा जर महानगर प्रमुख या म्हणजे एकदम सक्षम महिलाचा वाढ जर दुसरीकडे जातो, भाजपकडे जातो, तर माझे जेवढे वरिष्ठ पदाधिकारी मंत्री आमदार खासदार तर हे म्हणजे काय करू लागले. जर आज एक महिला त्यांच्या पक्षाची एक सक्षम महिलाला जर ते न्याय देऊ शकत नाही तर मग न्याय कोणाला देतात, तर मला हा प्रश्न आहे त्यांना. काल सुद्धा पेढे भरवले का घुलेताईचंच तिकीट फायनल आहे तर त्या खुश होऊन घरी आल्या. मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही म्हणजे आनंद साजरा केला. नाही बाबा म्हणजे फोटो सुद्धा आहे माझ्याकडे. घुलेताई साहेबांनी शब्द दिला तुमचीच उमेदवारी फिक्स आहे. मी इतकी खुश झाले आणि आज मला फॉर्म भरायला जायचं तर आत्ता क्षणाला मला कळवलं जातं की तुमची उमेदवारी कॅन्सल झाली. तर मी वरिष्ठ पदाधिकाऱ्याला म्हणजे मला न्याय मागायचा आहे की माझं मी पक्षाला 30 वर्ष दिलेले आहे. तर 30 वर्षात जर माझ्यासारखीला जर पक्ष लाडकी बहीण म्हणून न्याय देऊ शकत नाही तर मग हे न्याय देता कोणाला. तर मला न्याय भेटत नाही तर सामान्य महिलाला न्याय भेटूच शकत नाही. तुमच्यासोबत असे किती उमेदवार आहे मॅडम? माझे म्हणजे मी जिथं इच्छुक आहे प्रभाग 8 मधून असू द्या 1 मधून म्हणजे तिथं महिला म्हणजे एक पण सक्षम महिला नाही. भाजपकडे सुद्धा महिला नाही आहे आणि कोणत्याच पक्षाकडे महिला नाही. फक्त एकमेव शिवसेनेकडे एक सक्षम माझ्यासारखी एवढं वरिष्ठ पदाची महिला आहे. कारण भाजप सुद्धा म्हणतं का आमच्याकडे महिला नाही येत आहे. एक सर्वसाधारण महिला म्हणून सोनी तुम्हीच त्या म्हणजे याच्यामध्ये बसता आणि एवढं सगळं असून सुद्धा माझी उमेदवारी ऐन वेळेला डावलल्या जाती. म्हणजे आता कुठं या लाडक्या बहिणीनं कोणाकडे न्याय मागायचा. आपल्याला तिकीट भेटल्यानंतर आपली पुढची भूमिका काय राहील? ती मी आता मला वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे का बाबा आम्हाला 1 घंटा द्या. 1 घंट्यात त्यांनी मला न्याय देण्याचं काम करायचं. जर न्याय नाही दिला तर पुढची भूमिका मी म्हणजे हे करणार. हे बघा मी हॉस्पिटलमधून आले तर त्यांनी सुद्धा मिठाई भरवली. आपलं नाव? माझं नाव शारदा घुले, शिवसेना महानगर प्रमुख शिवसेना छत्रपती संभाजीनगर. आता सध्या आमदार साहेबांनी काय आश्वासन दिलं किंवा काय मनधरणी केली तुमची? तेच साहेबाचं म्हणणं पडलं मीटिंगमध्ये मी जाऊन येतो. तोपर्यंत मी इथंच बसणार आहे. साहेबांनी मी न्याय घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. साहेब फॉर्म भरेपर्यंत तुम्हाला काही या गोष्टीवर डाऊट आला होता का? नाही, कारण मी विश्वास ठेवला होता माझ्या नेत्यावर. कारण की मला खात्री होती का माझे नेते मला हे न्याय देणारच 100%. कारण की ही शिवसेना म्हणजे शिंदे साहेबाची शिवसेना आहे. शिंदे साहेब सुद्धा म्हणतात प्रत्येक मिटिंगला तर मी कार्यकर्त्याला न्याय देणार. माझा कार्यकर्ताच माझ्यासाठी खरा म्हणजे सर्वस्व आहे. माझ्या पाठीचा कण आहे. आणि जर शिंदे साहेब म्हणतात कार्यकर्त्याला मी न्याय देणार तर माझं सगळ्या नेत्यांना सगळ्याला तेच आव्हान आहे का बाबा तुम्ही कार्यकर्त्याला जर कार्यकर्ता सोडावं. एक महिलाला लाडकी बहीण म्हणून जर न्याय देऊ शकत नाही तर मग हे न्याय कोणाला देणार आहे? कोणी यांच्याकडे अपेक्षा करायची? तिकीट वाटपाचा निर्णय नेमका कोणी घेतला? हा निर्णय बदलणारा कोण? हे प्रश्न आता उघडपणे उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रकरणावर आमदार प्रदीप जयस्वाल काय म्हणाले ते पाहूयात. महिलांचं म्हणणं एवढंच आहे की ते न्याय मिळायला पाहिजे. त्या कारण की अनेक ठिकाणी लोकांना अडचण झालेली आहे. कारण की शेवटी आज प्रभाग झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी वाटप करण्यामध्ये याच्यामध्ये फरक पडायला लागलेला आहे. आणि त्यासाठी त्या महिला जे मागतात ते त्यांच्यावर झालेला अन्याय आम्हाला पण कळतं की प्रत्येकजण लढत असताना प्रत्येकीची भावना असते. त्यांनी आमच्यासाठी सुद्धा एवढं काम केलं. आम्हाला जीवनात या ठिकाणी विसरता येत नाही. कारण की शेवटी या सर्वांचं या ठिकाणी थोड्या वेळाने शिंदे साहेबांची या विषयावर मी बोलणार आहे. कारण की याच्यावर आपण एक तोडगा काढा. आमचे 3-4-5 लोकांचा थोडंसं घे आहे ते तुम्ही तोडा. नाही तर आम्हाला काय आमची विनंती आहे तर ते युती तोडून टाका. समस्या त्यांची समजूत कशी काढणार? तुम्ही कशी समजूत काढणार? आता त्यांची चर्चा करणार. मी पळून जाणार रोज इथं बसतोय. 100 लोक आले युती तोडला तुम्ही प्रयत्न करणार? आता शिंदे साहेबांचे आदेश करतो. त्यांच्या काय बोलायचं आम्ही त्यांच्याशी बोलू.
तरी आज मी तुमच्या साहेब संजय केनेकर आणि ते बाकीचे जण अजून बैठकीसाठी शिरसाटांचं लोकेशन घेतात तिकडे जात आहेत ते भारतीय जनता पार्टीवाले. आता मला त्या बाबतीत माहीत नाही. तुमच्यासमोर इथं बसलेलं 2 तासापासून हे लोक आलेले, या लोकांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करायला. संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा हा संताप पक्षासाठी किती मोठं आव्हान ठरणार आणि तिकीट वाटपाचा निर्णय बदलणार का हे येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे. प्रतिनिधी आकाश खडसे, आधुनिक केसरी, संभाजीनगर.